स्वागत आहे तुमचं आडझोड ब्लॉग. मला ब्लॉग करणार होतो मी, कारण का मी आलेलो फक्त बघायला. बघायला काय ब्लॉग करू शेताचं. तुम्हाला मी दाखवतो, आमची जमीन दाखवतो प्रॉपर. काय तुम्हाला जमीन बघायला तुम्ही एडे होतील आणि मी स्वतः एडे, कारण का मी फर्स्ट टाइम शेती बघतो माझी. बघा दादा कुठे गेला माझा, बघा तो दाखवतोय मला शेती. थांबा तुम्हाला दाखवतो मी एकदम प्रॉपर. नो फर्स्ट हे तुम्ही बघा, हा ओढा आहे आणि शेती चालू होते इकडनं. आता मला पक्क धावायचं आहे यार, मी रीलसाठी धावलो आता परत. हे बघा हे एक, हा का हे दोन, ही जिवंत शेती आहे काकी करते आमची. काय आणि आमची शेती दाखवतो तुम्हाला मिळालेली. हे बघा हे दुसरं, हे तिसरं, 16 आहे 16. हां हे चौथं, एवढं मोठं आमचं. म्हणजे फक्त आमचं नाही, 3 काकांचं, म्हणजे पप्पांचं, माझ्या काकांचं आणि मोठ्या बाबांचं. हे काय चौथं होतं आय थिंक, 5वं 6वं 7वं. आईच्या गावात काउंट विसरला असेल तर चुकीला माफ, भूलचूक माफ. हे बघा हे आहे आमचं, हे प्रॉपर पप्पांचं आहे माझ्या, जे की आता आहे फक्त गुरांना जेवण द्यायला एवढं. आता काउंट विसरलो भावानं मी. फक. हॅलो भावानं, मी पडलेलो आहे, दात असले मध्ये आईच्या गावात नाही घातली. हे बघा भावानं पडलं. हे बघा, हे बघा ही शेती आहे, ही पण पाक मेली आहे, ही पण पाक मेली आहे. धावतोय कारण का ब्लॉग मोठा झाला नाही पाहिजे म्हणून. हे बघा ही पण आहे, हे पण आहे, आणि हे परत पप्पांचं आलं. काय म्हणजे आमचं बबन भाऊ शिर्के यांचं हे जे की मेल आहे, आणि हे वरचं छोटं. थांबा भावनं पडलं रे लई बेकार. हे बघा हे तिथून ते पाक तिकडे वडा आहे ना, वडा तिकडे आहे, वडा तिकडे त्या टोकापर्यंत शेती आहे आमची. आम्ही म्हणजे आम्ही 5 भावंड. बबन भाऊ शिर्के यांचे सुपुत्र अनिल शिर्के आणि अविनाश शिर्के ह्यांचे हे 2, आणि पुढे होतं ना घाण, आणि हे 4 आय थिंक असं काहीतरी आहे. आणि परशुराम भाऊ शिर्के ह्यांचे 2 सुपुत्र संदेश शिर्के आणि अमोल शिर्के, आणि मोठे आबा त्यांचे नवनाथ शिर्के. काय आम्ही 5 भावांचं इथे एवढंच आहे का, सॉरी एवढंसं बोलतो आहे, म्हणजे इथे एवढं आहे. आणि वरती पण आहे. ही शेती मी फर्स्ट टाईम बघतोय माझी स्वतःची, कारण का मी फर्स्ट टाईम माझ्या स्वतःच्या गावाला आलो राहायला. आता मी राहायचं मामाच्याच गावाला, कारण ती नदी बिदी होती. तर आता लाईफमध्ये मला फर्स्ट टाईम समजलं की आमच्याकडे ओढा पण आहे एवढं भारी. आता पुढचे तुम्हाला ब्लॉग दिसते. नाटुशी कवा, नाटुशी कवडी बोलणार होता, नाटुशी पाटण, इनामवाडी. काय इनामवाडी, ठीक आहे भावनो. तुम्हाला तर मी वरची शेती दाखवतो आणि ओढा तुम्हाला नीट दाखवतो प्रॉपरमध्ये. बाकी मी पडलो होता जरा, घासतो होतं सगळं. हा ओढा आहे, पाणी कमी आहे का, पाण्याला नका हे करू. इथे ना इथे कपडे धुतात. हा ओढा बघा तुम्ही, मस्त आहे यार. मी आता लास्ट टाइम गेलो ना शुभमच्या गावाला, मला एवढा भारी वाटलेला ना खरं, सगळ्यात भारी वाटतं मला. तर हे इकडनं पाणी असेल तर जास्त फोर्स येत असेल ना, इथे बसले की झाला धबधबा. एवढं प्रॉपर आहे. माझं गाव पण भारी आहे, मला आत्ता समजते, बाकी काय नाही. आणि पाणी पिऊ शकतो पाणी नाही पिऊ शकत, घाणेरडं पाणी आहे ना. मला मी नवीन माहिती सांगतो. हे बघा या वड्याचे आहे का, माझ्या दादाकडनं समजलं, याला 7 वडे बोलतात. 7 वडे काहीतरी असते, याला 7 वडे येऊन मिळतात म्हणून ह्याला वड्याचं नाव आहे 7 वडे. 7 वडे, वड्याचं पाणी वडे म्हणजे असं. आणि ह्याला नदीपेक्षा जास्त पाणी असते असं मी ऐकलं आहे. लाईक हे बघा इकडनं हे एवढं भरते, आणि आमची शेती त्या साईडला आहे. सो आम्हाला इकडे जाण्यासाठी आम्हाला अख्खं प्रॉपर मेन रोडने फिरून जावं लागतं. नवीन समजते मला काहीतरी, मला चांगलं वाटते. जसं तुम्हाला समजते ना फर्स्ट टाईम माझ्या गावाबद्दल, तसंच मला पण समजते फर्स्ट टाईम माझ्या गावाबद्दल. कारण का माझं पण हे पहिलंच वर्ष आहे जे की इथे मी मज्जा करतो आहे. का इथे मला मित्र भेटले आत्ता, माझ्याकडे मित्र नव्हते इकडे, म्हणून मी इकडे नाही यायचा, मामाच्या गावाला जायचा. असं मला आता मित्र भेटले, आता मी एन्जॉय करायला तुम्हाला प्रत्येक सण दाखवणार. गावाची यात्रा, लग्न बिग्न असेल ते गणपती दाखवेन गावाला तुम्हाला मी. तर पुढच्या वर्षी पक्का तुम्हाला सगळं दाखवणार मी. आता बघ तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करा म्हणून. हे बघा असे, अरे यार हे बघा असे बांधून ठेवलं मी, तिकडे पण ते बांधतायत. सकाळी 10 वाजता मी होते निघालेत, आणि आता 3 वाजलेत. हे बघा आमचे डब्बे खाऊन पाणी बिणी सगळं झालं आहे. आता हे वडा आहे त्या साईडला येणार, म्हणजे टेम्पो बोलतोय, ट्रॅक्टर येणार आणि तो घेऊन जाणार. मी नाही काम केलं, मी झोपलो होतो. हे बघा टॉवेल घेता, चप्पल उशीला होती, मी झोपलो होतो. बाकी ते काम करत होते, आणि त्यांनी मग असं हे दिसतंय असं बांधतात, हे त्याने असं बांधून ठेवलं आहे.
आता भाई आपला भाऊ घेऊन चाललाय अण्णा त्या साईडला वड्याच्या, तो तिकडे घेऊन जाईल. तर हेच काम आहे. तुम्हाला शेतकरी होणं म्हणजे नॉट इझी. सगळ्यांचं काम नाही, माझं तर नाहीच आहे. म्हणून मी झोपलो होतो. कठीण आहे भाई उचलणं, ते खूप जड आहे माहिती आहे. त्याला असं आहे एवढं मोठं, म्हणजे हे एवढं मोठं होणार आहे. मोठं होणार, ह्याच्यापेक्षा मोठं त्याला कणीस येणार, अजून मोठं. हे छोटं आहे, तशी आलंय. आणि मग त्याला ते तुम्ही काय बोलले, कोणतं आहे ते? ज्वारे. ज्वारी. ज्वारीचं हे शेती, भाकरी करतो आपण त्याची. येस. शेती केवढी मोठी आहे बघा तिथपर्यंत. भाई ही वाली आमची नाही. झाडाची काहीतरी खासियत आहे. तुम्ही पळस पळस पळसाचं झाड. हा, प्रत्येक फांदीसाठी त्याला 3च पानं असतात. ती मन सांगा. हे बघा, पळसाला पाने 3. हे बघा 3, हे बघा 3, हे बघा 3, हे बघा 1 2 3. भाई 3 सगळीकडे 3. इकडे तुटलं हे बघा. इकडे बघ, मोठ्यामध्ये बघितलंस तरी तुला 3च भेटणार. 3. हे बघा 1 2. इकडे पण 3, इकडे पण 3. काय असं काय आहे की म्हणजे ह्याला असं सगळ्या झाडांना असं असतं? नाही, फक्त पळसाच्या झाडालाच असं होतं. वा, समजलं. जुन्या काळामध्ये लोक ह्या झाडाचे पत्रावळ्या बनवायचे. काय बनायचं? पात्र, जेवणासाठी, लग्नामध्ये जेवणासाठी पात्र बनवायचे. का? आणि द्रोण. अच्छा, म्हणजे बरं पडतं असं. जेवायसाठी पहिल्या काळामध्ये हे प्रेसिंगच्या मशीन वरती वगैरे काय नव्हतं. मग हेच पान घ्यायचे. ह्या पानाचे असे शिवायचे, ते काटे असायचे छोटे छोटे, त्याचे पत्रावळ तयार करायचे आणि मग त्याच्यामध्ये द्रोण करायचे, त्याच्यामध्ये जेवू घालायचे. समजलं का? तर नवीन शिकायला भेटलं तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. दिसतोय अन्नाचा व्हिडिओ काय? हा, काळा किट्ट जे आहे ते आहे, म्हणून मी तुम्हाला या साईडला ठेवलं. का आता सूर्य पडेल ना तर थोडे दिसतील उजवून. हा, म्हणून मी त्या साईडला ठेवलं. मी हुशार आहे. हा, हे डे 2. थांबा, हा हे डे 2. तुम्हाला शेती दाखवण्याचा, दोन्ही शेती दाखवतो. हे बघा, एकतर हे इकडे काम चालू आहे. हेच काम होतं म्हणून काल दिवस गेला त्याच्यामध्ये, तर म्हणून आम्ही काल वरती नाही आलो. हे वरचं वालं आहे. हे बघा दिसते, ही पट आहे का, म्हणजे पाक मेले तर जीवच गेला आहे. इकडनं चालू होते का, इकडनं चालू होते. हे बघा, हे असं इथून असं पाक असं गोल आहे, गोल. धावत दाखवतो तुम्हाला मी. इकडनं दाखवतो, थांबा धावत. हे बघा, एक मिनिट काय नाही, ऐक. हे बघा, ही पट आहे. हे बघा, ही आहे. तिथून चालू झाली. अजून नाही, एकच पट एवढी मोठी आहे. ही तिकडे जाते, एकदम तिकडे. आता सीन काय, मला भीती वाटते. ते वाघाचं लफडं आहे. हो, वाघ आहे, बिबटे आहे. मग पुढे खूप जास्त जंगल आहे. पण ही पट आमची आणि खूप मोठी वाली आहे. रस्ता आहे बघा, जाऊ शकतो रे मी, पण ना भीती वाटते. येताना मी इकडनं झालोय, पण बोललो पहिले बघून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो ना मी. हा, नाही जात. हे बघा, दिसते ते झाड. तुम्हाला कसं दाखवता फोकस करून भाई. हे बघा, ते झाड मिळालं ना, झाडं त्याच्यात थोडं पुढे ही पट संपते बघा. तिकडनं हे इथपर्यंत. आणि तुम्हाला दाखवलं ना मध्ये असं कव आहे काय, इकडनं असं कव आहे आणि तिथे खालती वडा आहे. एवढा आहे, एवढी इकडे एवढी, आणि 3 तिकडे पण होत्या. तर तुम्हाला ह्याच्या पहिल्या लावून तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये मी आणि फिरत होतो. आणि शेती खूप आहे. आता ही शेती नाहीच आहे म्हणजे, कारण का हे बघा, हे एक जंगल झालं आहे गुरं चारण्याचं. हे आता पहिल्याला पिकाऊ शेत, म्हणजे पिकाऊ जमीन बनवण्यासाठी 2-3 वर्ष जातील असं दादा मला बोलला. पण शेती खूप होती, फक्त करणारं कोण नाही, असं वाला झालं आमचं. एवढी शेती होती. हा बघा, हेच आहे मालोबा. या दगडाला पांडवांनी हात लावला आहे. तुम्हाला जे मिडलला पत्रा दिसतोय, पत्रा तो तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहिती नाही, पण दिसत असेल तर तिकडच्या मंदिराचा हे कळस आहे. असं आहे, समजली हो. प्रत्येकाच्या थोड्या अलग अलग स्टोरी आहेत, पण एक खरं आहे की याला 5 पांडवांनी हात तर लावला आहे.